सगळ्यात आधी ज्या बेळगावात मी अनेकदा नाटकांसाठी आलो त्या बेळगावात या कारणासाठी देशपांडे म्हणून माझे एक मित्र आहेत, त्यांनी माझं नाव सुचवलं आणि पोद्दार साहेबांनी या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं आणि मला इथे बोलवलं. त्याबद्दल आभार फार छोटा शब्द आहे. मी त्यांचा ऋणी आहे. एवढ्या चांगल्या संस्थेत मला इथे त्यांनी बोलवलं. बेळगावचा प्रेक्षक तर रसिक आहेच, मला माहितीच आहे. त्यांच्या समोर मला इथे आज उभं केलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 100 वर्ष ही फार मोठी संख्या आहे. माझी अशी स्वतःची अशी धारणा आहे की एक 80-85 नंतर कुठल्याही वस्तूचं कुठल्याही माणसाचं वय झालं की तो देवाच्या वयाचा होतो असं मी तरी मानतो. कारण एवढा अनुभव, एवढं सगळं जे माणूस ग्रास्प करतो, बघतो, अनुभवतो, त्याच्यावरनं काहीतरी शिकतो, हे फक्त देवच असतो असं मला वाटतं. कारण आपण नेहमी म्हणतो देवाला सगळं येतं, तर एवढी मोठी जी गोष्ट असते ती देवासारखी असते. तर ही देवतुल्य शाळा आणि त्या शाळेसाठी त्या माजी विद्यार्थ्यांनी हा भरवलेला हा 7 दिवसाचा 8 दिवसाचा उत्सव, त्या शाळेला, त्याच्या संस्थापकांना आणि त्याच्या या माजी विद्यार्थ्यांना त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. शाळा या गोष्टीबद्दल शाळेतून निघाल्यानंतर नेहमी माणूस विचार करतो. शाळेत असताना काही विचार करण्याची वगैरे क्षमता, कुवत नसते असं मला वाटतं. मी जेव्हा शाळा या विषयाचा विचार केला, माझ्याही शाळेला 100 वर्ष झाली. मी नाशिकच्या एका शाळेत शिकलो, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या. त्या शाळेसाठी मी काही बरोबर केलं. तेव्हा या गोष्टीबद्दल जेव्हा मी विचार केला तेव्हा मला असं जाणवलं की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा पहिल्यांदा त्याचं संगोपन म्हणा, शिक्षण म्हणा, सगळंच त्याचं जे काय असतं ते पहिली त्याची आई करते. आणि त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा कधीकधी जास्तसुद्धा त्याचं संगोपन, त्याला घडवणं ही शाळा करते. या 2 स्त्रीलिंगी गोष्टी आहेत. शारदा, सरस्वती स्त्रीलिंगीच आहेत. हे आई, सरस्वती, शारदा म्हणजेच शाळा. या 2 गोष्टीच तुम्हाला तेव्हा घडवतात. आणि म्हणूनच मला वाटतं खूप लहानपणी हे सगळं झाल्यामुळे त्या शाळेतून बाहेर पडल्यावर मग काहीतरी व्यवसायाचं शिक्षण घेतल्यानंतर, व्यवसायात स्थिर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही शाळेकडे बघता तेव्हा जसं आईबद्दल तुम्हाला वाटतं तसंच तुम्हाला शाळेबद्दल वाटतं. हा माझा अनुभव आहे. मग जसं आईसाठी तुम्ही काहीतरी चांगली साडी आणावीशी वाटते, चांगलं तिला खायला द्यावंसं वाटतं, तिच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं, तिला कुठेतरी घेऊन जावंसं वाटतं, तसंच शाळेसाठी करावंसं वाटतं. आणि ते या सगळ्या इथल्या माजी विद्यार्थ्यांना, सुपुत्रांना करावंसं वाटलं. आत्ताचे विद्यार्थी, आत्ता जे या शाळेत शिकत आहेत ते खरंच खूप भाग्यवान आहेत की अशी माजी विद्यार्थ्यांची एक टीम, एक संख्या त्यांच्याकडे आहे. मी या शाळेबद्दलचा व्हिडिओ जेव्हा पाहिला, शहरातल्या विद्यार्थ्यांना हेवा वाटावा असा या शाळेचा परिसर आहे, शाळेची इमारत आहे, हे शाळेचं पटांगण आहे. हे शाळा मुळात त्याचं रूप जे आहे ते खरंच विद्या मंदिरासारखं आहे. आजकालच्या शहरांमधल्या शाळा या कॉर्पोरेट ऑफिससारख्या वाटतात, चकचकीत असतात. तिथलं सगळंच चकचकीत असतं, फी सकट. इथल्या मला तर असं वाटतं
इथल्या शाळेतल्या एखाद्या भिंतीला जर का तुम्ही हात लावलात किंवा कान लावलात तर 100 वर्षात ज्या ज्या शिक्षकांनी इथे खूप काहीतरी छान शिकवलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी खूप छान छान काहीतरी उत्तरं दिली आहेत, ते ऐकू येतील की काय? मला जुन्या वृक्षांना, जुन्या इमारतींना हात लावताना एक वेगळी भावना येते. या दगडांनी, या विटांनी, या कौलांनी, या मातीनी काय काय ऐकलं असेल, काय काय पचवलं असेल, काय काय बघितलं असेल, आणि आत्ता तेच ते आत्ताच्या विद्यार्थ्यांना देत आहेत आशीर्वाद रूपाने. त्या वास्तूत त्या लोकांमध्ये मला यायला मिळालं हे माझं काहीतरी पूर्वजन्मीचं संचित समजतो मी. माझी खरंच तेवढी काही लायकी नाही. मी मनोरंजन क्षेत्रात पॉप्युलर होणं हे फार सोपं असतं. 1-2-4 सिरियल्समध्ये माणूस दिसला, 2-4 नाटकं केली की माणसाला ओळखायला लागतात. तेवढंच मी केलं खरं तर, पण त्याचंही यांना अप्रूप खूप वाटलं. मी आज खरंच खोटं सांगत नाही, मी आज पहिल्यांदा अशा कार्यक्रमात माझं इंट्रोडक्शन मी आतमध्ये जे पाहिलं आतल्या टी व्हीवर, त्या प्रकारचं इंट्रोडक्शन मी आज पहिल्यांदा अनुभवलं. थँक्यू सो मच. म्हणजे हा प्रदेश काहीतरी साऊथ इंडियामध्ये ना पिक्चरचं सगळं आहे, म्हणजे सिनेमॅटिक आहे सगळं. त्याला एक म्युझिक होतं. आमच्या एंट्र्या पण अशा काहीतरी आम्ही कोणतरी खूप मोठ्या असल्यासारख्या झाल्या. नाही, तुम्ही मोठेच आहात सर, पण मी काही तेवढा मोठा नाही. आणि काय ते वातावरण निर्मिती. मी त्यांना आल्यावर ते म्हणाले हाऊ वॉज इट. म्हटलं अहो रडवलं तुम्ही मला. आतमध्ये रडत होतो मी. संजय मोहनीची हे ऐकून मी रडत होतो. असं काहीतरी सुरुवातीला मला हिप्नोटाईज केलं. तिकडे आतमध्ये बसलो, तिकडे पाटील साहेबांनी बाजूला कोहली बसलेत, मी आपला हरभजन करून मला कंप्लीट असा ना लिंबू. मला कळलं ते लिंबू काय आहे तुमच्याकडे. ते तुमच्याकडे पण लिंबू आहे. मला असा करून टाकला होता ना एकदम. माझी ततपप तिकडे काय करू आता, पाणी पिऊ का गोळी खाऊ का काय करू मला कळे ना म्हटलं. आणि इथे म्हणता म्हणता आले आणि जे काय सुटले ते एकदम. म्हणजे आधी तिकडचं प्रेशर, मग इकडचं प्रेशर, आणि ते बाजूला ते दुसरे मोठं लिंबू बसलं आहे. ते तर काय सकाळपासून माझ्यावर लिंबू फिरवत आहेत. खूप प्रेम आहे, प्रेम आहे, खूप प्रेम आहे. ते बघून अनुभवून खूप बरं वाटलं. शाळेतली मुलं जर काय असतील तर मला फक्त एकच सांगावं असं वाटतं. मगाशी एक पाटील साहेबांनी उल्लेख केला, माझ्याकडे सगळं आहे. ते काय आजकाल ChatGPT आणि AI आणि गुगल आणि हे जे काय सगळ्या गोष्टी आहेत, साठवलेली इन्फॉर्मेशन, कोणीतरी साठवलेली इन्फॉर्मेशन आपण मागतो. ती माहिती किंवा इन्फॉर्मेशन आहे, ते ज्ञान नाही. हे मुलांना कळायला पाहिजे. मुलांना कळत नसेल तर पालकांनी त्यांना सांगायला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. 5 ज्ञानेंद्रियांच्या ज्या गोष्टी आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, याच्या व्यतिरिक्त 6वं जे इंद्रिय आहे, ते जर का ही 5 इंद्रिय वापरेनाशी झाली, आपण वापरली नाहीत, तर ते 6वं इंद्रियही सुप्त होऊन जातं आणि मग ते तुम्हाला काही देतच नाहीत फीडबॅक, असं मला वाटतं. थोडंफार आयुर्वेदाचा अभ्यास कोणी एकेकाळी केला असल्यामुळे असं काहीसं माझं मत आहे. पु ल देशपांड्यांच्या एका नाटकात एक वाक्य आहे, जंगल म्हणजे माणसाचं मन विशाल करणारी केवढी मोठी शाळा. तर ही बाहेरची जी शाळा आहे, ती शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांनी अनुभवायला पाहिजे. तर ते जे ChatGPT आहे, AI आहे, गुगल आहे, ते तुम्हाला काय आहे ते सांगेल. काय, व्हॉट. ते व्हाय सांगत नाही, ते व्हाय आपण सांगतो. माझा अंदाज, माझी कल्पनाशक्ती, कारण कितीही AI जरी आलं तरी ते तुम्हाला माहिती देईल. पण एखादी कलाकृती तयार करायची असेल, एखादं ऑपरेशन करायचं असेल, तर तो स्वतः रोबो कधीच करू शकणार नाही. त्याच्या मागे बसलेला जो ब्रेन आहे, सर्जन आहे, सर्जनशील कलावंत आहे, तो करेल. आणि तो
कुठे कुठे हळूहळू जात चालला आहे की काय असं वाटायला लागतं या सगळ्या वापरामुळे. तर ही जबाबदारी मला वाटतं शिक्षकांची आहे, पालकांची आहे. विद्यार्थी खूप लहान असतात, त्यांना कळत नाही अजून काय ते. आमच्या वेळी आमचे आईवडील सजग होते, आमचे शिक्षक सजग होते. त्यांनी आम्हाला बाहेरची शाळा पण दाखवली, त्या व्यतिरिक्तची सगळी दालनं उघडी केली. हे बघ, ते बघ, हे वाच, ते वाच. आमचे उच्चार सुधारले. आज जे काय मी बोलतोय मराठी भाषेत, माझ्या बोलण्याबद्दल जे काय कौतुक माझं होत असेल सिरियलमध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये, त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देतो आणि माझ्या शिक्षकांना देतो. कारण ते जर तेव्हा माझे उच्चार म्हणा, बोलणं म्हणा, वागणं म्हणा, हे दुरुस्त केलं गेलं नसतं तर ते तसंच राहिलं असतं. आज संवादच संपला आहे. आईबाप मुलांशी बोलत नाही आहेत, बोलत आहेत तर वेगळ्याच भाषेत बोलत आहेत. मुलगा बाहेरचे खेळच विसरला आहे. या शाळेत तसं होणार नाही, खूप मोठं पटांगण आहे, पण मुंबईतल्या बऱ्याच शाळांमध्ये मैदानी खेळ मुलं विसरली आहेत. ते सगळ्या एका छोट्या स्क्रीनमध्ये आली आहेत. तर हे वाढत चालणारं आहे. प्रदूषण जे आहे सगळं विचारांचं, ते कमी व्हायला पाहिजे. आणि मग सामान्य ज्ञान जे असतं, ज्याला आपण शाळेतलं ज्ञान म्हणतो ते वेगळं, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक ज्ञान जे असतं तेच कुठेतरी जाईल की काय असं वाटायला लागतं. एक छोटीशी गोष्ट, मुलं मला दिसत नाही आहेत पण पालक आले असतील तर त्यांनी आपल्या आपल्या मुलांना सांगा. एक गोष्ट मी कुठेतरी वाचली होती. ती गोष्ट अशी होती की एक माणूस ज्ञान घ्यायला लागतो, घेत जातो, आणि असं कल्पना करा की ज्ञानाची दालनं त्याच्यासाठी उघडली जात आहेत आणि एक एक ज्ञान तो घेतो आहे. तो ज्ञानाने मोठा मोठा होत चालला आहे, ज्ञानसंपन्न होत चालला आहे. नंतर तर तो इतक्या ज्ञानी झाला आहे की त्याला गर्वही झाला आहे त्याचा, आणि समोरची दारं त्याच्यासाठी आपोआप उघडायला लागली आहेत त्यांनी घेतलेल्या ज्ञानामुळे. असा तो चालत 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 पुढे जातो. ज्ञानाची दालनं उघडतायत आणि एका दारापाशी येतो आणि ते दार उघडत नाही. त्याला वाटतं हे उघडलं कसं नाही दान माझ्यासाठी, म्हणून तो त्याला धक्का देतो, ते उघडत नाही. आता एवढा ज्ञान त्याला मिळालेलं आहे, त्याच्यानंतर हे एक क्षुल्लकचं दार माझ्याचे उघडत नाही म्हटल्यानंतर तो रागावतो, अजून जोरात धक्का देतो, नाही उघडत, अजून जोरात धक्का देतो, तरी नाही उघडत, संतापतो, खांद्याने त्याला धडका मारायला लागतो, तरी ते उघडत नाही. आणि मग त्याच्या लक्षात येतं की त्या दारावर पुल लिहिलेलं आहे आणि तो त्याला पुश करतो आहे. तर ही जी बारीकशी एक ज्ञानाची गोष्ट आहे, तीच आपण या सगळ्या याच्यात विसरू की काय, असं व्हायला नको असेल तर पालकांनी, शिक्षकांनी वेळीच त्या मुलांना योग्य दिशेकडे नेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला ज्याची आवड आहे, करेक्ट आवड, त्या आवडीचं काम जर त्यांनी केलं तर त्या कामात थकवाच नाही आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की छंद तुमच्या उपजीविकेचं साधन जर झालं तर त्यात आनंद आहे, नुसता थकवा नाहीच आहे. आम्ही 72 तास शूटिंग करतो, त्याच्यापेक्षाही जास्त काम करतो, तरी आम्हाला झोप येत नाही, कारण त्यातून मिळणाऱ्या थकव्यातूनच आम्हाला एनर्जी मिळायला लागते आणि अजून आम्ही काम करत जातो. तर हे जे निवडणं आहे ते या वयात झालं पाहिजे. शिक्षकांनी ते केलं पाहिजे, पालकांनी केलं पाहिजे. प्रत्येकच मुलगा तेंडुलकर होत नाही, प्रत्येकच मुलगा अमिताभ बच्चन होत नाही, प्रत्येकच मुलगा, अनेक गोष्टी आहेत. त्यातला स्वतःला ट्रेंड सेटर बनवणं किंवा त्यातलं तज्ज्ञ, त्यातलं उत्तम बनवणं, हे खरं तर आहे काम. कुठलं कमी जास्त किंवा छोटं मोठं नाही असं मला वाटतं. मग चप्पल शिवण्यापासून अगदी रॉकेट सायन्सपर्यंत सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं की त्या इक्वल महत्त्वाच्या आहेत. तुम्ही चप्पल शिवण्यामध्ये जरी प्रावीण्य मिळवलं आणि तुमच्यासारखी चप्पल जर जगात कोणी शिवत नसेल तर झक मारत तुम्हाला तुमच्याकडे चप्पल शिवायला माणसांना यावं लागेल, त्याला तो म्हणेल ती किंमत द्यावी लागेल. तर तो हा जो बनवणं आहे ते काम तुम्ही तुमच्या निवडीनी, आवडीनी केलं पाहिजे.
असं मला नेहमी वाटतं. आत्ताच्या मुलांना ते शिकवलं पाहिजे. आमच्या वेळी ॲप्टिट्यूड ॲटिट्यूड या प्रकारच्या टेस्ट अस्तित्वात होत्या पण प्रचलित नव्हत्या असं म्हणूया. म्हणून एका कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात मी शिक्षण घेतलं आणि मग माझ्या आवडीचं काम मी करायला लागलो आणि 5.5 वर्ष 6 वर्ष शिक्षण घेतलेली एक डिग्री फक्त माझ्या मागे लागली आहे. त्याचा उपयोग मी आत्ता काहीच करत नाही. तर जी माझी फरफट झाली, माझं काहीतरी दिशा चुकली, ती लहान मुलांची चुकू नये, शाळेतल्या मुलांची चुकू नये असं खूप मनापासून वाटतं. या शाळेत तसे शिक्षक आहेत, ते त्या मुलांना योग्य ती दिशा देतील, त्यांच्यातला जो कुठला गुण आहे तो ओळखतील अशी मला खात्री आहे. आणि पोद्दार सरांसारखे जर का त्यांच्या मागे इतक्या क्षेत्रात माहिती असलेले इतके अनुभवी अध्यक्ष जर या ह्याच्यावर असतील तर ते डेफिनेटली तसं होईल, याबद्दल मला काही शंकाच नाही. अजून काय बोलू, म्हणजे मला बोलायला खूप आहे पण ते बोला नाही. ठीक आहे. मी पुन्हा एकदा आभार मानतो तुमचे सगळ्यांचे. एवढ्या छान संस्थेत तुम्ही मला आणलं. एक माझा आवडता हिरो आहे, त्या हिरोची गोष्ट सांगतो आणि थांबतो. प्रत्येकाचा एक एक हिरो असतो. मी पाटील साहेबांचे कोणतरी राजकारणातले हिरो असतीलच. स्वतः पोद्दार सरांचे पण कोणतरी हिरो असणारच, डेफिनेटली असणार. दिलीप कुमार बघा, युसुफ. तर माझा एक हिरो आहे, तो त्याच्याबद्दल सांगतो आणि मी थांबतो. मलाही त्याच्याबद्दल माहीत नव्हतं. एक कॉलेजला असताना वगैरे मी त्या हिरोचं एक श्लोक वाचला. त्या हिरोचं नाव आहे परशुराम. अग्रतश्च चतुरो वेदः पृष्ठतः सशरम धनु इदम ब्रह्ममिदम क्षात्रम शापादपि शरादपि असं वर्णन आहे त्याचं संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ असा, अग्रतश्च चतुरो वेदः, म्हणजे त्याला समोरून जर तुम्ही त्या माझ्या हिरोला बघितलं, अग्रतश्च चतुरो वेदः समोरून बघितलं तर तो 4ही वेद जाणणारा विद्वान आहे. पृष्ठतः सशरम धनु, म्हणजे मागून जर त्याला बघितलं तुम्ही, त्याच्या एका खांद्यावर बाणांचा भाता आहे आणि दुसऱ्या खांद्यावर धनुष्य आहे. परशुरामाचं फोटो जर तुम्ही कधी पाहिलात तर काहीतरी 6 नाही 8 पॅक ॲब आहेत त्याला. आता हे हिरो जे आहेत ते 6 पॅकवाले आहेत, माझा हिरो 8 पॅकवाला आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम. इदम ब्राह्मम, ब्राह्मम मी मानत नाही, ब्राह्मण बिम्मण मी मानत नाही. इदम विद्वानम म्हणूया. इदम विद्वानम, तो विद्वानसुद्धा आहे, बुद्धिमान आहे, भयंकर बुद्धिमान आहे. इदम क्षात्रम, क्षात्रम पण नको म्हणूया, क्षात्र इज क्षत्रिय, त्यापेक्षा इदम शक्तिमानम म्हणूया. हा विद्वानसुद्धा आहे आणि हा शक्तिमानसुद्धा आहे ॲट द सेम टाईम. शापादपि शरादपि, म्हणजे हा इतका विद्वान आहे, इतका मंत्र सामर्थ्य त्याच्याकडे आहे, शाप दिला तर समोरच्याला भस्मसात करून टाकेल. जे सामर्थ्य सावरकरांना अभिप्रेत होतं, आज मोदींना अभिप्रेत आहे किंवा मलाही अभिप्रेत आहे. नवीन तरुण मुलगा किंवा मुलगी तशीच व्हावी असं मला वाटतं. इदम शक्तिमानम शापादपि शरादपि, म्हणजे तो त्यांनी जर धनुष्यबाणाने एक धनुष्याने बाण सोडला, समोरचं सगळं नष्ट होईल. प्रत्येक लहान आत्ताच्या शाळेतल्या मुलांनी आणि मुलींनी शक्ती आणि युक्ती, ताकद आणि बुद्धी या दोन्हीचं असं एक काहीतरी मिश्रण, ॲमलगम असं व्हावं असं मला खूप वाटतं. आणि त्यासाठी या शाळेकडे पटांगण आहे, या शाळेकडे शाळा आहे, शिक्षक आहेत. बनवायला ह्याच 2 गोष्टी लागतात. शक्ती मिळवायला पटांगण लागतं आणि विद्या मिळवायला शाळा लागते. आणि असे जर तुम्ही हिरो झालात, या देशाचं काही बघायलाच नको मग पुढे. भाषा बिषा खूप खालचं आहे सगळं. मग ही येते का, ती येते का, भाषा कुठली येते, काय येते. पाटील साहेब फार छान म्हणाले की मला ही पण भाषा काय येत नाही, ती पण भाषा काय येत नाही, हा प्रश्न पाहिजे. उगत कुठे मराठी आणि कन्नडीमध्ये पडलो आहे आपण. इतकं छान कॅन्डिडेट बोलले, मला काहीच कळलं नाही. मला फक्त असा आवेश आला एकदम. असो, मी पुन्हा एकदा अगदी प्रांजळपणे कबूल करतो की मी
वक्ता नाही, मी काही खूप ज्ञानी पण नाही, मी एक नट आहे, सामान्य नट आहे. 54 नाटकं, व्यावसायिक नाटकं माझी आजपर्यंत झाली. माझं आत्ता जे मी करतोय ते 54वं व्यावसायिक नाटक आहे आणि जवळपास त्याचे एक आत्तापर्यंत 10,000 प्रयोग मी सादर केले. तेवढ्याच काही मालिका झाल्या असतील, तेवढेच काही चित्रपट झाले असतील. काहीतरी चांगलं वाटलं म्हणून काही पुरस्कारही मिळाले. पण सगळ्यात जास्त आनंद हा आहे की माझ्या छंदाचं रूपांतर माझ्या उपजीविकेत झालं, व्यवसायात झालं आणि त्या छंदामुळे मी महाराष्ट्रातलं जवळपास प्रत्येक गाव, महाराष्ट्राबाहेरची अशी काही गावं, बेळगाव असो, बंगलोर असो, अहमदाबाद असो, बडोदा असो, दिल्ली असो, चेन्नई असो, मी टूर्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये वीणा वर्ल्ड किंवा केसरी ट्रॅव्हल्समध्ये पैसे टाकून कुठेही जाऊ शकतो. पण मला नाटकामुळे जाता आलं. मी नाटकामुळे गेलो. तिथल्या मराठी प्रेक्षकांना मी नाटक दाखवलं. नुसतं भारतातच नाही तर अमेरिकेतसुद्धा आत्तापर्यंत 4 का 5 वेळा मी जाऊन आलो. तिथल्या 15 ठिकाणी तिथल्या मराठी प्रेक्षकांना मी मराठी नाटक दाखवलं. भारतातली जी एकमेव NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नावाची संस्था आहे, ती दरवर्षी भारतीय रंग महोत्सव नावाचा एक महोत्सव भरवते. ज्याच्यात भारतातून जवळपास 60-65 नाटकं निवडली जातात आणि भारताबाहेरची 8-10 नाटकं असतात. त्यात गेल्या वर्षी माझं नाटक सिलेक्ट झालं आणि मला तिथे ते परफॉर्म करायची संधी मिळाली. हा मला माझा नाही, माझ्या रंगभूमीचा, माझ्या छंदाचा सन्मान वाटतो की मी ते घेऊन तिथे गेलो आणि मी रिप्रेझेंट केलं तिथे आणि सगळ्यांसमोर ते दाखवलं. लागोपाठ दुसऱ्या वर्षीही माझं आत्ताचं जे नाटक आहे घाबरायचं नाही नावाचं, त्याचाही आत्ता आम्ही रंगमहोत्सव, भारतीय रंगमहोत्सवात प्रयोग 7 फेब्रुवारीला करणार आहोत. डब्लिनला, म्हणजे आयर्लंडची राजधानी डब्लिन, तिथे आत्तापर्यंत नाटकच झालेलं नव्हतं. तिथे आम्ही काही महिन्यांपूर्वी मराठी नाटकाचा प्रयोग केला. 38 कृष्णविला नावाचं माझे नाटक आहे ते. हे सगळं मला माझ्या नाटकांनी मिळालं. तुम्ही प्रेक्षक मला ओळखता ते माझ्या नाटकामुळे ओळखता. बेळगावामध्ये मी अनेक प्रयोग केलेले आहेत. तर हे सगळं मला करता आलं. त्याबरोबरीने काही लिखाण करू शकलो, तेही तुम्हाला आवडलं, तेही तुम्ही ॲप्रिशिएट केलं. या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हा एवढा मोठा सन्मान मला दिला त्याबद्दल शाळेशी संबंधित असलेल्या प्रत्येक घटकाचे आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद.